चला कोणी फ्री असेल तर प्लीज पंचांचं काम पाहायचंय, थोडंसं सहकार्य करा. चला अजूनही एक पंचांची गरज आहे समीर किनी. धन्यवाद आपलं. चला कोणी फ्री असेल तर प्लीज थोडंसं सहकार्य करा. एक पंच अजूनही हवाय. एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय. प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये. एका बाजूला निलेश फायटर आणि दुसऱ्या बाजूला द्वितीय 11. या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला निलेश आणि सौरभ ही जोडी आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळणे गेली तर साईनाथ बॉलिंग ट्रॅक वरती. टीम स्कॉड दोन्ही टीमचा आपण पाहतोय. एका बाजूला रेड आर्मी फिल्डिंग करत असताना टॉस त्यांनी जिंकला आणि प्रथमतः या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलाच बॉल सुरुवात या ठिकाणी यॉर्करने होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 8 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय, म्हणजे एकंदरीत 48 चेंडूंचा खेळ आपण पाहणार आहोत. 48 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील याकडे देखील लक्ष वेधीत असणार आहे. प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये. द्वितीय 11 आणि त्याचबरोबर निलेश फायटर या दोन संघांमध्ये सामना आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीनं प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कॉपीबुक स्टाईलमध्ये ज्या पद्धतीनं लेदर बॉल क्रिकेटमध्ये फलंदाज ती प्लेसमेंट करतात. धावसंख्या फलकावरती 1-2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पहिले षटक प्रगतीच्या मार्गावरती साईनाथ नवीन कोऱ्या चेंडूने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आणि तो अभिमान या ठिकाणी नक्कीच साईनाथ यांना 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. आणि सध्या तरी धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती. या ओव्हरमधील तिसरा बॉल ओव्हर विकेट. अजून एक चांगला बॉल तरी पाहायला मिळाला. शतक त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 2. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि 3 बॉल नंतर टीमची टोटल फलकावरती 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. साईनाथ इतक्या सहजासहजी मोठे फटके खेळू देणार नाही आहेत आणि फलंदाजांना देखील माहिती आहे मोठे फटके या ठिकाणी नवीन कोऱ्या बॉलवरती बॉल ट्रॅव्हल होणं ते देखील कठीण आहे. लिफ्टी बॅटरला नक्कीच बेनिफिट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, कारण जो वाऱ्याचा झोत आपल्याला पाहायला मिळतोय तो बरोबर लेफ्टी बॅटर्ससाठी ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. यांनी इथे एक धाव मिळेल. धावसंख्या फलकावरती 3-4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. अजूनही 2 बॉलचा केलं बाकी आहे या पहिल्या षटकामधील. राईट हँड बॅटर मैदानामध्ये निलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः या संघाचे संघ मालक आणि त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला द्वितीय 11 चांगला बॉल स्विंगिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. राईट आर्म सीमर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. वेग जास्त नाही आहे गोलंदाजाकडे, परंतु जो अचूक टप्पा आणि जो अनुभव साईनाथकडे तोच फलंदाजांसाठी बस आहे. धावसंख्या फलकावरती 4. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करत असताना साईनाथ आपल्याला पाहायला मिळाले, कारण या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे मागील 5 बॉलमध्ये. आता हा शेवटचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन दी बॉल. फिल्डर हर्ष त्या ठिकाणी आले होते आणि हर्षने कॅच ड्रॉप केलाय. क्याला आलाय.
शेवटच्या बॉलवरती कॅच ड्रॉप होताना आपण पहिल्या ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय बॉलपर्यंत पोहोचले जरूर होते परंतु ते आय कोऑर्डिनेशन कुठेतरी जुळलं नाही. धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावरती. शेवटच्या बॉलवरती 2. धावसंख्या फलकावरती 6. पहिल्या षटकाचं केलं ठिकाणी संपलाय. हर्ष राऊत त्या ठिकाणी होते एक चांगले फिल्डर. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज दाखल झालं दुसरं षटक हाताळण्याकरिता. विक्रांतला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगवरती बॅटर निलेश, नॉन स्ट्रायकिंगवरती सौरभ. पहिल्या षटकामध्ये विकेटचा कॉलम तो मात्र खाली राहिला. पहिलाच बॉल तिथे फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर येणं मुश्किल होतं त्या ठिकाणी. पॉसिबल नव्हतं बॉलपर्यंत पोहोचणं. एकच 6व्या बॉलवरती मिळेल आणि या टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. 7 रन्स स्कोरकार्डवरती. प्रत्येक बॉलवरती रन येताना आपण पाहिलं. डेडिकेशन चांगलं राहिलं फलंदाजांचं सिंगल डबलच्या साहाय्याने. कारण त्यांना देखील माहिती आहे 8 षटकांचा फॉर्मॅट आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जरी रन्स आलं नाही तरी हरकत नाही आहे. फक्त विकेट टाकायचा नाही आहे ही मानसिकता सध्या तरी फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. आणि दोन्ही फलंदाजांना जेवणदान मिळालं. डावखुऱ्यात असा फलंदाज अतिशय विस्फोटक आहे. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात. सध्या तरी खेळपट्टीचा अनुभव घेतोय आणि मैदानावरती सेट होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असताना या देखील बॉलवरती सिंगल मिळालंय. धावसंख्या फलकावरती 8. 8 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेले. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. द्वितीय इव्हेंट टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि गोलंदाजी करत असताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गोलंदाजी आतापर्यंत परफेक्ट झाला आणि ते कॉटन बॉलची संधी त्या संधीचं सोनं करत असताना मैदानामध्ये विक्रांत टिपलाय जाईल आणि संपलाय फलंदाज निलेशचा खेळ. आता गोलंदाजासाठी एक कॅश प्राईज झालं गुणेश राऊत सरांच्या माध्यमातून. जर सौरभला बाद केला तर त्या गोलंदाजाला 200 रुपयांचं कॅश प्राईज असेल. नवीन बॅटर गीतेश मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 3 बॉल्स केला आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती 8. 8 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमधील पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती विक्रांत दाखल होत असताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती विक्रांत. राऊंड दी विकेट. स्टंपच्या बाहेर डिलिव्हर्ड केलेला हा बॉल आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती रन आलाय नो डाऊट. परंतु आता विकेट गेलाय त्यामुळे कुठेतरी नक्कीच ते प्रेशर आता येऊ शकते. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. गीतेशला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती आणि त्यांचे सुपुत्र सध्या तरी स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत. आज पिताश्रींचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल. 1 बाउन्स चौकार. थँक्यू डीजे.
धावसंख्या फलकावरती 13. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती विक्रांत राऊंड द विकेट. चांगला ऑफ ड्राईव्ह तरीकेने आपण पाहतोय. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तरीकेने झालं आणि फिक्की देखील तितक्या जोमानं होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 14 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभची जर विकेट गोलंदाजाने मिळवली तर त्या गोलंदाजासाठी 200 रुपयांचे कॅश प्राईज भुवनेशजी राऊत सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कीपरसाठी देखील कॅश प्राईज आहे. कसाही झेल पकडा आणि 200 रुपये मिळवा. धावसंख्या फलकावरती 14 षटकांचा खेळ संपला आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती साईनाथ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये अतिशय एक्सपिरियन्स बॉलर या टीम मधील आणि आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यामध्ये असलेला अनुभव या ठिकाणी शेअर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड स्पेलमध्ये साईनाथ गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. स्ट्रायकिंगवरती गीतेशला आपण पाहतोय, ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिले आणि अतिशय देखणा फटका तिथे पाहायला मिळाला, कारण बॅटचा फेस ओपन केला आणि तदनंतर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड तो स्ट्रोक आपण पाहिला होता, एक्झिक्यूट केला होता. या ओव्हरमधील आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये येणाऱ्या पहिल्या बॉलवरती गीतेश स्ट्रायकिंगवरती असेल. कदाचित या ओव्हरमध्ये आक्रमण होऊ शकतो, कारण आता तो कॉन्फिडन्स मिळाला आहे. चांगला फ्लिक शॉट तरीकेने आपण पाहतोय. बॉल जाईल शॉर्ट पण विकेटला. फिल्डर तरीकेने येत आहेत हर्ष एकदम मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 15. सौरभ आता स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांना जर बाद केलं साईनं त्यांनी तर 200 रुपयांचं कॅश प्राईज भुवनेश राऊत आमच्या माध्यमातून आपण पाहतोय. भुवनेश राऊत सरांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज लावलं गेले. धावसंख्या फलकावरती 15. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाल्या. 8 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत हवी तशी फलंदाजी मैदानामध्ये झालेली नाहीये. पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या धावा स्कोरकार्डवरती असायला हव्या होत्या त्या नव्हत्या, परंतु या बॉलवरती आक्रमण केला गेला आहे आणि आक्रमणाचा बिगुड आता वाजला आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली या षटकाच्या सहाय्याने. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. धावसंख्या फलकावरती 21. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. 21 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. 1 सेकंड राऊंड द विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती साईनाथ या देखील बॉलवरती स्मॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगल्या पद्धतीनं कॅपमध्ये पाठवलंय. पॉईंटला पाठलाग सुरू आहे आणि ते नक्कीच बॉल स्टॉप झाला. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्याचमुळे या बॉलवरती 2 धावा त्या ठिकाणी नक्कीच रोखल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचले 23. 23 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाल्या. तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. चौकार आल्यानंतर कमबॅक चांगला केला. आधीचा बॉल शॉर्ट बॉल होता, तदनंतर फुलर लेंथवरती डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. थोडासा मागे पडला होता, परंतु हरकत नाही आहे. मोठा फटका आलेला नाही आहे, हेच महत्त्वाचं आहे गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. चांगला बॉल टाकला होता. खोलवर टप्प्याचा बॉल तरी पाहायला मिळाला आणि तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तो पॉझिटिव्ह इंटेंट त्या स्ट्रोकमध्ये जाणवला नव्हता. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती 23 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल घेऊन राऊंड द विकेट. 5वा बॉल पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये हवं तसं कनेक्शन झालेलं नाही आहे. एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 24 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे अंतिम बॉल असेल या तिसऱ्या षटकामधील. आतापर्यंत मागील 17 बॉलमध्ये 24 धावा येत असताना आपण पाहिल्यात. सायनाच्या अगेन्स्ट या ओव्हरमध्ये चांगल्याच रन्स येताना पाहायला मिळाल्या. पहिलं षटक सायनाचं इकॉनॉमिकल राहिलं होतं, कारण त्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. पॅटर्सच्या माध्यमातून विकेट गेल्यानंतर एक पार्टनरशिप बिल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. लोअर फुल टॉस शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली.
एकच धाव या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25-25. ओव्हर नंबर 3 सेकंड या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25-25. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. मारलाय का मारलाय पिंटू थोडा आत जाऊन माईक घेऊन जायला जा डायरेक्ट मध्ये 3 ओव्हर झाल्या. लाईव्ह बघायचं ना रे तुम्ही. अरे त्याला सांग रे काय रोनकला घेऊन फिरायला पाहिजे. अरे पुरा हे लागते. विक्रांत बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये मागच्या ओव्हरमध्ये विक्रांतच्या अगेन्स्ट जर आपण विचार केला तर त्याचा देखील इकॉनॉमिकल स्पिल राहिला होता. त्याच्या विरोधामध्ये देखील तितक्या रन्स आले नव्हते. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर कॅच ड्रॉप होत असताना आपण पाहतो आणि त्याचबरोबर पाटीना चार धावा जाऊया देखील गल्ला चौकार. तुझी खोटी जाऊया गल्ला तुझी खोटी असुदे गेली पाटील जाऊया कला तुझी खोटी जाऊया कला तुझी खोटी याचा तुझी केली पाटीना जाऊया गल्ला तुझी खोटी जाऊया गल्ला तुझी बाईला माईक दे बाईला माईक दे. डोक्याला आग लागली चल. थांब दे दे बाई थांब रे. दे बाई हे घे घे. क्याला अजून एक चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर सातत्याने या ठिकाणी चौकार येत असताना आपण पाहतोय. अशा प्रकारच्या मिसफिल्डची अपेक्षा नसेल संघ मालकांना करण यांच्याकडून. 33 फलकावरती मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार येत असताना आपण पाहतोय. बॅटर गितेशच्या बॅटमधून चांगली बॅटिंग आता करत असताना मागच्या ओव्हरमध्ये सौरभचा बॅटिंग शॉ आपण अनुभवला होता आणि आता या ओव्हरमध्ये गितेशला आपण पाहतोय. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि चांगला अंदाज त्या ठिकाणी बांधला होता फलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय 33 फलकावरती. 33 स्कोर कार्ड होते आपण पाहतोय. या ओव्हरमधील चौथा बॉल राऊंड द विकेट. चौथा बॉल त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह पेश केला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 34-34. 34 फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या चौथ्या षटकामध्ये. सध्या तरी चौथा षटक प्रगतीच्या मार्गावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 हाताळत असताना विक्रांत पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. त्यानंतर इम्प्रूव्हमेंट चांगली झाली मैदानामध्ये. इथे फटका फसलाय. टॉप एज डाऊन दी बॉल विकेट किपर कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाला. केली पाटीना जाऊया गल्ला तुझी थोडंसं मनोरंजन या ठिकाणी केलं जात आहे. धावसंख्या फलकावरती 35-35 शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती पिकअप शॉट गॅपमध्ये जाताना दिसतोय. पाठलाग करताय क्षेत्ररक्षक परंतु बॉल पर्यंत पोहोचणं पॉसिबल नाही आहे आणि या बॉलवरती चौकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 39-39. मागच्या 2 ओव्हरमध्ये चांगले रन्स येताना आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये अंदाज घेतला किलपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जाणत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्या पद्धतीने मागच्या 2 ओव्हरमध्ये कॅल्क्युलेशन स्ट्रोक जे आल्यात सुरुवातीस मोठे फटके या ठिकाणी खेळत असतात. तदनंतर इंड ऑफ दी ओव्हर सिंगल डबलवरती जास्त लक्ष वेधित करत असतात
आणि हेच चित्र मागील 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. नितीन मालीने कोणाचा पण विकेट घेतला भुवनेश राऊत भुवनेश राऊत सरांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज नितीन यांच्यासाठी. कोणाचंही विकेट घ्या आणि 200 रुपये मिळवा. 5वं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आपण नितीन यांना आपण पाहतोय. तर येणारी 4 षटकं त्यामध्ये किती येतील? मागील 4 ओव्हरमध्ये 39 बनल्यात. आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये त्याहून अधिक बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. शेतशेतकरी उपस्थित आहेत. 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 41 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे मैदान आणि एकदम थंडगार वातावरण आपल्याला पाहायला मिळते. कारण खऱ्या अर्थानं जो परिसर आपल्याला पाहायला मिळतोय, शेती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केली जाते आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर जी वाडी आपल्याला पाहायला मिळते बरोबर समोर या मैदानाच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. अनेक सारे भाजीपाले या ठिकाणी उगवले जातात आणि पालघर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हरणवाडी गाव हे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये वाडी करण्यामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळी छाप त्यांची आपण पाहिली. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि 2 चेंडूनंतर धावसंख्या फलकावरती 42. 42 फलकावरती लागले गेल्यात. 5वं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. ओव्हर दी विकेट इथे नक्कीच लेफ्टी बॅटरसाठी लेग ब्रेक टाकायचा होता आणि इथे फटका फसला. डाऊन दी बॉल विकेट कीपर आले होते. टीम एक नंबर परेश, एक नंबर परेश, एक नंबर रिंकेश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. 42 फलकावरती 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती. रिंकेश सध्या तरी प्राईम फॉर्ममध्ये आपण पाहतोय आणि अनेक साऱ्या स्पर्धा रिंकेशने गाजवलात. आज देखील या मॅचवरती नक्कीच त्याचं लक्ष वेधीत असणार. नितीनसाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज जो मागच्या बॉलवरती विकेट घेतला भुवनेश राऊत सरांच्या माध्यमातून. नवीन बॅटर रिंकेश आणि सध्या तरी जो फॅन बेस रिंकेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा चाहता वर्ग या देखील फलंदाजाचा आपण पाहतोय. 2 विकेट जर घेतले तर 500 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. आणि जी विकेट मैदानामध्ये मिळवली गेले ते कॅश प्राईज त्या ठिकाणी जमा झाले. चार बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. या ओव्हरमध्ये पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 5वा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डिस्टन्स सवय, उंची जास्त आणि लांबी कमी. कॅच कंप्लीट. लॉंग ऑफ मध्ये कॅचचा बॉल कंप्लीट झालाय. शेर अकेला ही आता है. डीजे मनोज इन ड्रम. भुवनेश राऊत सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राईज नितीन मालीसरी आपल्याला पाहायला मिळते. 42 फलकावरती 42 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि या 5 बॉल नंतर टीमची टोटल फलकावरती 42-42.
43 स्कोर काढून लागला गेल्या. स्कोरिंग अपडेट झाली नव्हती. 43 फलकावरती आपण पाहतोय. 5 बॉलचा किल्ला आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरातच फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. 5वं षटक प्रगती पथावरती. जिग्नेश नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर दाखल होत असताना इथे नक्कीच यॉर्कर टाकायचं होतं आणि लेग स्टंपला त्या ठिकाणी टार्गेट केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 44 स्कोरकडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमधील पुढचा बॉल हा देखील फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. हे षटक थोडंसं लांब जाताना पाहायला मिळते. मोठे फटके आलेले नाही आहेत, परंतु जे एक्स्ट्राचं प्रमाण आहे तब्बल 3 फाईट बॉल या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. चर्चा करत असताना दोन्ही फलंदाज आता या शेवटच्या बॉलवरती काय करायचं त्याची चर्चा या ठिकाणी झाली. कारण मागील 4 ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीनं रन्स येत होत्या. 5व्या षटकामध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. विकेट देखील गेल्यात आणि त्याचमुळे तो दबाव कमी करायचा आहे. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पायाच्या साहाय्याने चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. इथे दोन्हीकडे एकाच ट्रॅकवरती परतो रिंकेश त्या ठिकाणी जीवाची आकांक्षा करत असताना आणि तिथून पंचांच्या माध्यमातून डिसिजन येतोय. इट्स अ नॉट आउट. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 46 स्कोर कार्डवरती लागले गेलेत. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. फलकावरती 46 स्कोरकडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 18 बॉल 3 षटकं आणि 18 बॉलमध्ये इथून कमीत कमी 30 ते 35 धावा इथे टार्गेट करावे लागणार आहेत. तरच 8 षटकांमध्ये एक चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी होऊ शकते. कारण मागच्या ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 46 फलकावरती 46 5 षटकांचा खेळ संपला. आता शेवटचे 3 षटकं आणि बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल. नितीनचं षटक अतिशय महत्त्वाचं ठरलं. कारण एकाच ओव्हरमध्ये तब्बल 2 विकेट गमावले गेले. कारण मागील 3 षटकांचा जर विचार केला तर विकेट्स जात नव्हत्या आणि दोन्ही फलंदाज थोडेसे डोकेदुखी ठरले होते. भले मोठे फटके येत नव्हते, परंतु जे सिंगल डबल्स येत होते त्याच्या माध्यमातून चांगल्या धावा स्कोरकार्डवरती उभ्या झाल्या होत्या आणि या पार्टनरशिपला तोडणं गरजेचं होतं. तिथे फ्रेश बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती आला. अर्थातच नितीनला पण पाहिलं, त्याने विकेट घेतली आणि खऱ्या अर्थानं जो मोमेंटम समोरच्या टीमला मिळाला होता तो इथे नक्कीच आता गमावला गेला आहे. आणि आता दोन्ही फलंदाज नवीन आहे. आता शून्यातून साम्राज्य उभा करावा लागणार फ्रेश बॅटर दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. चर्चा केली जाते, स्ट्रॅटेजीज या ठिकाणी बनवल्या जात आहेत. रिंकेश किणी यांचे खूपच अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाले. षटक क्रमांक 6 हालण्याकरिता राहुल आपण पाहतोय. राहुल दाखल झाल्यात गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगवरती जिग्नेश आणि नॉन स्ट्रायकिंगवरती रिंकेशला आपण पाहतोय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 6व्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. चला वेल जास्त होतोय मैदानामध्ये, प्लीज गाई करा. एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय. पहिलाच बॉल चांगला ऑफ ड्राईव्ह तरीके आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑफमध्ये डीपमध्ये फिल्डर उभा होता. इथे बॅकअप चांगला नाही आहे, कलेक्शन चांगलं झालेलं नाही आहे, परंतु इथे दुसऱ्या धावरती विकेट गमावावी लागणार आहे आणि या मॅचमध्ये फलकावरती आणि 47 या धावसंख्येवरती 4था धक्का या ठिकाणी लागलाय.
धावसंख्या फलकावरती 47-47 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. वेलकम विशाल म्हात्रे सर, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये, ज्यांनी खऱ्या अग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी दाखवली आणि त्याचबरोबर गावदेवी चषक 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये देखील समालोचन करण्याची संधी या ठिकाणी विशालजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून उपलब्ध झाली. त्यांचं स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. आणि तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपण झुंजार पालघर संघाला आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतोय सागर दादा, आपण या ठिकाणी त्यांचे शुभ सागरजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचे शुभ हस्ते या ठिकाणी आपण हे पारितोषिक सन्मानित करणार आहोत. झुंजार पालघर टीम आपण पहिला चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून होत असं आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं नक्कीच सेमीफायनलमध्ये त्यांना पराभवाचा जरूर सामना करावा लागला, परंतु आपला खेळ आणि आपल्या खेळाने आपल्या प्रदर्शनाने मान जिंकली. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 4था बॉल या ओव्हरमधील. वेल प्लेड टीम झुंजार पालघर, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील आपण पाहतोय आणि ही ट्रॉफी देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद विशालजी म्हात्रे सर. धावसंख्या फलकावरती 48 वरती 5 धक्के आतापर्यंत लागले गेले. मिलने आ जाओ क्या मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या, मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या, जाओ मैं तुझसे मिलने आ जाओ क्या, न बोल मैं हलगी बजाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाओ क्या, न बोल मैं हलगी बजाओ क्या. हा फलकावरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. या 6व्या षटकामधील 48 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. मनीष यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला योगेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजीने केली. या ओव्हरमध्ये देखील राहुलची गोलंदाजी अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाले. या बॉलवरती छान पद्धतीने हा फटका खेळलाय. डिस्टन्स क्लिअर होईल आणि या इनिंग मधील हा षटकार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मनीषच्या बॅट मधून. मैं तेरे गली में आया तो मेरे तोंडा को बकती सार्या बाया, और मैं तुझको इशारा करने को संतोष घाडगे की ढोलकी Thank you, DJ. मिलाया. आता चांगला रन्स येऊ लागलेत. 54 स्कोर कार्ड होते आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल देखील लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फ्लॅट. इथे स्ट्रोक पाहायला मिळाला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. त्या ठिकाणी आपण पाहतोय डीप मिडविकेटला गौरव यांना आपण पाहिलं आणि गौरवच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण, परंतु इथे ओव्हर थ्रो होतोय आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून चांगले रन्स आता मिळतील. तीन धावा इथे असताना आपल्याला पाहायला मिळाला. 57 स्कोर कार्ड होते आपण पाहतोय. 6 षटकांचा खेळ संपला. आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. लास्ट 2 ओव्हर्स मध्ये आता किती रन्स येतील, कारण सध्या तरी 57 स्कोर कार्ड होती लागला गेल्यात. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये इथे 25 ते 26 धावा टार्गेट करावा लागणार आहेत आणि ती मानसिकता खूप मायने राखणार आहे. थँक्यू डीजे. 57 धावा फलकावरती लागले गेले आहेत. आतापर्यंत 6 षटकांचा खेळ संपला आणि आता 7व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होती गौरव यांना आपण पाहतोय. गौरव बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 7 मध्ये. यादी चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आज एकंदरीत 2 सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि दोन्ही सामने मोठमोठे फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाले. पहिला सामना
एक ऐतिहासिक आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला नवापूर 11 आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना आपण पाहिलं टीम दांडकडी 11 या संघाला. आणि तदनंतर एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन संघांमध्ये. एका बाजूला द्वितीय 11 आणि दुसऱ्या बाजूला निलेश फायटर. द्वितीय 11 टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय देखील घेतलाय आणि तो निर्णय आतापर्यंत सार्थ करून देखील दाखवला. या मैदानावरती रन्स चेस होणं त्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्याचमुळे टॉस खूप इम्पॉर्टंट होता. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉलमध्ये आपण 25 धावा टार्गेट केल्यात, त्यामध्ये आता 24 सोडल्यात. म्हणजे येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता 24 धावा मनामध्ये ठरवून ती फलंदाजी मैदानामध्ये करावी लागणार. ओव्हरमधील पहिला बॉल, पहिलाच बॉल तिथे नक्कीच कव्हरला चांगला स्ट्रोक शतशक उपस्थित आहे. एका 6व्या बॉलवरती मिळेल सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 59. 59 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा केला आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. उद्याच्या दिवसामध्ये हरणवाडी प्रीमियर लीग सध्या तरी नक्कीच पूर्णपणे तयारीमध्ये लागलेत आमचे आयोजक देखील आणि खेळाडू देखील, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने. इथे इनसाइड आउट, कव्हरला फटका आणि सरळ बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावून करीतात चौकार. इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफूटला गेले, बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीनं बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 53, क्षमा 63. 63 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. मागील 2 बॉलमध्ये गौरव थोडंसं महागात पडतोय, कारण मागच्या 2 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत येताना पाहायला मिळाला. आणि याच पद्धतीनं जर बॅटिंग होत राहिली तर इथे एक चांगलं टार्गेट उभं होऊ शकतं आणि त्या धावा डिफेंड देखील होऊ शकतात. बॉलिंग अटॅक खूप महत्त्वाचं ठरेल. एक्सपिरियन्स होल्डर आहे आणि त्यांना चांगलंच माहिती आहे रन्स कशा डिफेंड कराव्या, सांगण्याची गरज त्यांना नाही आहे. ऑन ड्राईव्ह तरीके आपल्याला पाहायला मिळतोय. कार्पेटला रोल करत बॉल जातोय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. हर्षला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फेकी ॲक्युरेट झाला आणि ते विकेट गमवावी लागणार आहे. फलंदाज आपण पाहतोय योगेश बॅक टू द डगआउट. गॉन. नवीन फलंदाज प्रणय मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. प्रणय मात्र खऱ्या अर्थाने एक दर्जेदार हा क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतोय आणि ॲज अ आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅचमध्ये. आणि आग्री प्रीमियर लीग 2020 मध्ये देखील ते खेळताना आपण पाहिलं होते. APL खेळण्याचा मान त्यांनी मिळवला होता आणि लवकरच पुन्हा एकदा आग्री प्रीमियर लीग त्याच जोशामध्ये आणि त्याच या ठिकाणी आपण पाहतोय आशेने पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय हा बॉल. प्रत्येकाला आतुरता आग्री प्रीमियर लीगची आपल्याला पाहायला मिळते लागल्या. विठ्ठलवाडीचं मैदान आपल्याला पाहायला मिळेल घुमघुमताना. 4 बॉलचं केलं त्यापर्यंत झालंय. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. 5वा बॉल फुल टॉस त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला होता. बॅटवरती व्यवस्थित झालेला नाही आहे. टीममध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 65-65 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 बॉलचं खेळ मैदानामध्ये झालं. शेवटचं अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धक्के आतापर्यंत लागले गेलेत या मॅचमध्ये. टीम बॅटिंग करत असताना निलेश फायटर या संघाला इथे चांगला फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डिस्टन्स क्लिअर होऊ शकलेला नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर कॅच कंप्लीट. 7 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल फलकावरती 66-66 ला आतापर्यंत 7 धक्के मैदानामध्ये लागले गेलेत. गॉन.
ये मुझे बोल बॉस वाला बॉस आ गया बोल येऊ घे येऊ सारखं हाँ बोल रहे बोल बॉस आला है बोल बॉस आ गया त्याला दे त्याला 500 रुपये देईल तर तू हाकीन ते बोला बॉस आ गया बोल 500 देईल तर बॅट्समॅन कोण आहे? नवीन फलंदाज अनिकेत मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. लेजंड आहेत करिअर, त्यांना भरपूर मोठा अनुभव त्यांचा देखील आपण पाहतोय. 66 धावा फलकावरती शेवटच्या 6 बॉलचं केलं बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती हर्षला आपण पाहतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली गेले. हर्षला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 8 मध्ये स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाज दाखल झाले गोलंदाजी मार्कवरती. 66 धावा फलकावरती शेवटच्या 6 बॉलचं केलं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती हर्ष दाखल होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल, कटाचा ऑव्हर, बॅटची कडा आणि फर्स्ट स्लिपमध्ये काय झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय, बल्ब काढलाय, विकेट जाईल. इथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कॉन. नवीन फलंदाज वेदांत मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 8 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. धावसंख्या फलकावरती 66 स्कोर कट होते आपण पाहतोय. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती हर्षला आपण पाहतोय. पहिलाच बॉल होती, विकेट त्याने घेतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज नवीन आहेत. नवीन फलंदाजांना आता इथून येणाऱ्या 5 बॉलमध्ये आक्रमण करावं लागणार आहे, कारण वेळ जास्त नाहीये. दुसरा बॉल, इथे दुसऱ्या बॉलवरती बॅटचा फॉलो थ्रू कडक आहे आणि सरळ बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. षटकार, 6 धावा. ॲज अ प्रॉपर बॅटर कुठेतरी 9व्या क्रमांकावरती येतोय, हे कुठेतरी योग्य नाही आहे असंच म्हणावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं हा फटका खेळला होता, एक कॉपीबुक स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज वेदांच्या माध्यमातून. आणि त्याची जी बॉडी लँग्वेज होती आणि त्याचा जो इंटेंट होता स्पष्ट होता. एक चांगला बॅटर, स्विच हिट आणि इथे इनफिल्ड वरून काढला. या आधीचा बॉल लॉंग ऑन वरून उडवला होता आणि आता थर्डमॅनला पाठवलाय. चौकार. स्लॉग ओव्हरमध्ये येऊन चांगली स्लॉग हिटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 75. 75 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. वेदांत चांगली बॅटिंग मैदानामध्ये करू लागला. स्विच हिट, त्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. चांगले फटके त्याच्या बॅटमधून आल्यात. या ओव्हरमधील 4था बॉल हर्ष अर्ध्या खेळपट्टीवरती टाकला. मिड ऑफला फिल्डर नाहीये, त्यामुळे ते नक्कीच फलंदाज सेफ असतील. जर मिड ऑफला फिल्डर असता तरी ते नक्कीच विकेट मिळवू शकले असते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 76. 76 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. 5वा बॉल या ओव्हरमधील हर्ष बॉलिंग ट्रॅकवरती. वरती विकेट बाउन्स झालेला नाहीये हा बॉल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ते नक्कीच विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आता शेवटचा बॉल, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय समीर. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. भुवनेश्वर राऊत सरांच्या माध्यमातून वेदांसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 75 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचे आणि अंतिम बॉल या 8व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 75 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल बॅकफूट पंच एक्स्ट्रा कव्हरला इथे नक्कीच क्लिअर करायचा होता. कॅच ड्रॉप आणि त्याचबरोबर चौकार देखील. पहिल्या 17चा खेळ या ठिकाणी संपला. 8 षटकांचा खेळ संपलाय आणि 8 षटकांमध्ये धावसंख्या फलकावरती 79. 79 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 80 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. क्या
थँक्यू डीजे. ऐशी स्कोर कार्डवरती आपण पाहतोय आणि 81 धावांचं लक्ष्य समोर ठेवले गेले 8 षटकांमध्ये. एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि आपल्यासोबत जोडले जातील मंथनची गरज सर. ओटीयू तुझं पैंजण वाजतंय पायात, हसती गोड घालत, रंगून गेलो प्रेमात, नाचायला लागलो सोमत, नाचता नाचता हसता हसता टाकून बोसडा, नाचता नाचता हसता हसता टाकून बोसडा. HK style. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी. HK style. ऐंशी झाल्यात 81 जिंकायल्यात. बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बती बती काय झाले नाही काय का बिना बती काय झाले नाही बती काय झाले नाही काय का बिना बती काय झाले
थँक्यू सो मच. 8 षटकांमध्ये जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर 81 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल. सांगतो की ते पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळला होता. इथे आपण पाहू शकला तर 81चं लक्ष समोर आहे. त्याचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीचे फलंदाज आपण पाहताय. तर राहुल आणि परेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीला दाखल झाली आहे. ते मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅपमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने चेस करतायत. चौकार 4. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. कोणे देशी रे हो कोणे गावी रे हो. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चौकाराच्या साहाय्याने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 4. चार धावा या फलकावरती लागल्या गेल्यात. अगदी चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल होता. जागा बनवून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. मॅग्नेट त्या साईडला बसवलं. दुपारनंतर पुन्हा इकडे शिफ्ट व्हावं लागेल. आयडिया करावी लागेल. हा सेटअप थोडासा मागे मोठे खेचणार. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. धाव संख्या आपण पाहिलीत तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 5. अगदी चांगला बॉल इथे मात्र सन्मानजनक परेशने या चेंडूला खेळलंय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झाली आहे 5. आता नाही पकडलं पाहिजे आपण. या षटकातील पुढचा बॉल इथे मात्र जागा बनवली. फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे कोणी नाही आहे. एक मोठा चेस क्षेत्ररक्षणाकरता जरूर आहे. इथे मात्र आपण पाहताय सिंगल डबल अगदी जीवाच्या आकांताने इथे धावा ज्या आहेत त्या जमवल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते.
धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 7 धावा या धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. इथे मात्र अगदी कलात्मकता पाहायला मिळाली. अगदी चांगला फटका सीमा पार आलाय. चौकार 4. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने आपण पाहू शकलात तर आता धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 11 धावा. इथे मात्र आउटसाइड ऑफ अशी पिचिंग पाहायला मिळते. चेंडू खूपच बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र पंचाने दिलाय. 81चा पाठलाग करायचा आणि त्याचा पाठलाग करताना सध्या 11 धावा फलकावरती लागल्यात. तिथे मात्र 12 धावा या फलकावरती लागल्यात. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग करायला हवी आणि ती सध्या तरी मात्र आपण पाहतोय फलंदाज राहुल आणि परेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. राहुल आपण पाहिलं तर अगदी चांगलं योगदान देतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमॅनने आलेत. 1 दुहेरी 1 एकेरी. 11 धावांवरती तो खेळताना पाहायला मिळतोय. तर परेशचं खातं अजूनपर्यंत उघडलं गेलं नाहीये. यावेळेला मात्र आपण पाहतोय बॅट चेंज अँड टेकन गॉन. DJ Vaibhav in the इथे मात्र आपण पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. पहिला धक्का इथे लागला गेलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 12. नवीन फलंदाज तन्मय नव्यानं दाखल झालाय. अगदी हळवारपणे चेंडूला खेळलाय. गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आहे. रनआउटचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाचा होता परंतु अगदी सुरक्षितरित्या आपण पाहिलं तर परेश आपल्या क्रीजमध्ये जाऊन पोहोचलाय. बारा धावा या धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते प्रणयचं. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा खूपच बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. व्हाईटच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलक. तेरा धावा या धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. इथून जर आपण पाहिलं तर प्रवास हा दूरचा गाठायचा आहे आणि त्या दूरच्या प्रवासामध्ये जर तुम्हाला अगदी सुरक्षितरित्या पोहोचायचं आहे तर धावा या अनिवार्य आहे. जास्तीत जास्त मोठे फटके आता मात्र खेळणं हे गरजेचं असणार आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल. ते मात्र बॅटची कडा लागली आहे. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी चांगले क्षेत्ररक्षण. 1 रन पुन्हा एकदा अगदी इझिली ही कंप्लीट केली गेली आहे आणि या 1 रनने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे फलकावर 14. गावात सुट्टीचा 50चा वाटा खाली ते मावळ्याला ताजा आहे ताजा.
पोराशी बोलताय हे ब्रदर कवर चाललास हे मावरा घे हे ताजा आहे ताजा बर्फांचा नाही हे जा घे. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर लाग तुझा हिल कर हिल कर हिल कर आगो आली तुझी बीप कर बीप कर बीप कर लाग तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर हसतय गालान शोभतय नथ केसार चांदली तोऱ्यान रेत डोल्यावर झुलतय वाराशी बट उघड्यावर फरकीची बाजारी वट हसतय गालान शोभतय नथ केसार चांदली इथे मात्र विकेट या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट जाताना पाहायला मिळाले. म्हणजेच एक विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा आपण खेळ पाहिला. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहू शकला तर झालेली आहे धाव फलकावरती 14. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. इथे मात्र जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतायत आणि जीवाची बाजी ही मात्र लावली जाते. पहिली 8 षटकं आपण पाहिली. 80 लागल्या. 81चं लक्ष समोर ठेवलं. आता त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याकरता आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या होत्या 13 आणि 14 पाहिल्या होत्या. त्यानंतर 15 एक सिंगल आली. त्यानंतर अगदी चांगला हा कव्हरला परेशच्या बॅटमधनं फटका पाहायला मिळालाय. परंतु परेशची खेळ इथे संपुष्टात. अगदी चांगला कॅच. परेश गॉन बॅक टू द डगआउट. थँक्यू इजे थँक्यू. इथे मात्र आपण पाहिलं तर मोठा धक्का इथे लागलाय परेश डगआउटच्या दिशेने मात्र जाऊन पोहोचलाय. आता पाहूया नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झाल्या गौरव. इथे मात्र तुम्हाला विकेट जे आहेत ते सेफ ठेवावे लागतील. धावा जमवाव्या लागतील. एका भागीदारीची इथे मात्र आवश्यकता आहे. आता ती भागीदारी कशा प्रकारे जमली जाईल याही गोष्टी पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. नवीन फलंदाज गौरव दाखल झाला. इथे मात्र इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. योग्य प्रकारे बॅटवरती चेंडू आला नाहीये. डॉट स्वरूपाचा हा बॉल इथे यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. इथे मात्र प्रत्येक बॉलवरती एक कॅल्क्युलेशन घेऊन मनामध्ये तुम्हाला चालावं लागेल. प्रत्येक बॉलवरती धाव येणं गरजेचं आहे कारण की टार्गेट खूप मोठं आहे आणि सध्या आपण पाहिलं तर 15 या धावा धावफलकावरती लागल्यात आणि 2 विकेट हे आपल्याला पाहायला मिळालेत. इथे मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र पाहायला मिळालं आणि सिंगलला डबलमध्ये परावर्तन पाहायला मिळालं आणि या 2 धावांच्या सहाय्याने आता आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 17 धावा या धाव फलकावरती लावल्या गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गौरवने मात्र 2 धावा अगदी आराम के साथ कंप्लीट केल्या आणि स्वतःचं खातं हे जरूर उघडलं. उद्याचा दिवस अगदी आपण पाहिला तर रंगपंचमीचा आणि रंगपंचमीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही हरणवाडी प्रीमियर लीगचं आयोजन हे आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक 9 वाजता सकाळी सामन्यांना सुरुवात होईल आणि त्यानंतर
तो क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला अनुभवायला मिळेल. ते मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. धन्यवाद. इथे मात्र विकेट जी आहे ती जाताना पाहायला मिळाली. अगदी चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळाली अनिकेतकडनं. सुपर ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय अनिकेत. एकावर एक धक्के त्यानं मात्र दिलेत. आता या धक्क्यातनं संघ कशा प्रकारे सावरेल हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पाचव्या क्रमांकावरती हर्ष आता दाखल झालाय. आता या दोन फलंदाजांना डावाला सावरावं लागेल. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ओहो, अगदी चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल होता. स्टंपच्या अगदी बाजूने जाताना पाहायला मिळतोय. आणि या डॉट बॉलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं, नाजूक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 3 गडी बाद 17. थँक्यू. 3 गडी बाद 17 अशी धावसंख्या सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. रिकेश षटकातील पहिला बॉल घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र अगदी चांगला सुपर शॉट पाहायला मिळाला, परंतु सरळ फिल्डरच्या हातात. धन्यवाद. काय अतिशय सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. सुपर ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती रिंकेशने मात्र विकेट मिळवले. इथे जर आपण पाहिलं तर अगदी नाजूक अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त झालेली आहे धाव फलकावर 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आता मात्र पाहूया फलंदाज कशी कामगिरी करतायत, कारण की गोलंदाजांनी त्यांचा वरचष्मा, त्यांचा दबदबा हा मात्र दाखवलाय.
रिंकेशने आपला दबदबा पहिल्याच बॉलवरती दाखवलेला आहे. नवीन फलंदाज जर आपण पाहताय विक्रांत नव्यानं दाखल झालाय. षटकातील दुसरा बॉल रिंकेश घेऊन ओव्हर द विकेटने. तेव्हा आता आखूट टप्प्याचा बॉल स्टिअर केले, दिशा दाखवली. इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली, परंतु अगदी चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र म्हणावं लागेल. इथे मात्र बॉडी लँग्वेज जर आपण आता पाहिलं तर अगदी देहबोली अगदी सकारात्मक पाहायला मिळते. फिल्डिंग करणाऱ्या संघाची ज्या प्रकारची गोलंदाजी झाल्या, विकेट्स त्यांनी एका मागोमाग एक धक्के दिले. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे मात्र दिशा देण्याचं काम केलंय. लेग साईडला चेंडू जातोय. धाव घेण्याचा विक्रांतचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. इथे मात्र डॉट बॉल. आता मात्र दडपण आणि दबाव जे आहेत ते निर्माण करतायत बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, असंच म्हणावं लागेल. ओहो, इथे मात्र अगदी चांगला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु खेळायचं होतं कुठे आणि चेंडू गेला कुठे. मोहे मोहे अशी सिच्युएशन यावेळेला पाहायला मिळाली. आणि इथे मात्र आपण पाहतोय चौकार. शरीराचा वेध घेणारा अशी गोलंदाजी. 4. इथे मात्र चौकार आला. चौकाराच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 21 धावा. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अतिशय चांगला बॉल, सुपर बॉल. थोडासा खाली राहतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्या प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. इथे मात्र एक चौकार आला. त्यानंतर दडपण आणि दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. आणि इथे आपण पाहू शकला तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहू शकला तर झाली 21. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. नव्यानं गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे सौरव. 24 बॉल आणि 24 मध्ये 60 रन सजूनी बनवायचे आहेत. 24 मध्ये 60, 21 धावा या सध्या आपण पाहतोय झालेल्या आहेत धाव फलकावर. षटकातील पहिला बॉल सौरव घेऊन तयार. यावेळेला मात्र लेफ्ट केलेला आहे. चेंडू डाऊन द लेग जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा सिग्नल येते व्हाईट बॉलचा. व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. इथे मात्र यावेळेला मात्र आपण पाहतोय फटका तर चांगला पाहायला मिळाला. 1 रन तिथे पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहू शकलात तर चेंडू जातोय ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 रन पुन्हा एकदा पाहायला मिळते. बघा धाव संख्येमध्ये जर आपण पाहिलं
इथे मात्र फटका अगदी चांगला षटकार. एकोणऐंशी धावा, माफ करा, स्कोर कार्ड जे आहे ते मात्र आमच्या गुणलेखकाकडनं मिस्टेक झाली होती. फर्स्ट इनिंगमध्ये 79 रन्स लागल्या होत्या. 80चं लक्ष हे समोर होतं आणि सध्या आपण पाहतोय तर 30 धावा या धावफलकावरती लागल्यात, म्हणजे 50 अजून बनवायचे आहेत. अगदी चांगला फटका पाहायला मिळतो आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच आक्रमकतेचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. चेंडू जातोय मैदानी लगत, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. 1 रन आणि इथे मात्र 2 षटकार आले. त्यानंतर कुठेतरी सिंगल जी आहे ती पाहायला मिळते. धावसंख्या आता आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावरती 37-37. यावेळेला मात्र फटका तर पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेला इथे मात्र क्षेत्ररक्षक गेले होते झेल टिपण्याकरता, झेल झाला नाहीये आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण आता पाहतोय झाली 39. डीजे धन्यवाद. इथे मात्र आपण पाहिलं तर जबरदस्त रफ अँड टफ मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकानंतर 39 म्हणजे 18 बॉल आणि अजूनही जिंकण्याकरिता आता 17 बॉल बाकी आहेत आणि 17 मध्ये 40 अजून बनवायचे आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. अतिशय चांगला बॉल वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि अगदी यशस्वी त्यामध्ये होताना पाहायला मिळतोय. आता 16 बॉल बाकी आहेत आणि 16 मध्ये 40. सोळा बॉल आणि 16 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओहो, अगदी चांगला फटका, चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं मिसफील्ड. बॅकअप मात्र चांगलं, एकच धाव. इथे आता मात्र तुम्हाला सिंगल डबल काढून चालणार नाही. प्रत्येक बॉल जो आहे तो तुम्हाला पुन्हा सीमारेषेच्या पलीकडे पाठवावा लागेल आणि ते प्रयत्न तुम्हाला सातत्याने करावे लागतील, कारण की आता इक्वेशन जे आहे ते बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फटका तर चांगला आहे आणि यावेळेला विकेट. थँक्यू डीजे, धन्यवाद. काय जबरदस्त अफलातून दर्जाचं हे क्रिकेट आता पाहायला मिळत आहे. चेंडू बाकी आहेत अजूनही. चौदा बॉल बाकी आहेत आणि 14 बॉलमध्ये 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 39 रन. काय अफलातून आणि क्लासिकल दर्जाचं हे क्रिकेट. 80 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना आता आपण पाहिलं तर एकामागोमाग एक विकेट जात राहिले, परंतु अजून सामना संपलेला नाहीये. 14 मध्ये 39 बनवायचे आहेत. हो हो हो, अगदी चांगला बॉल. टप्पा पडला त्यानंतर गिरकी घेणारा बॉल, अचंबित करणारा बॉल फलंदाजासाठी विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 39. अवघड लक्ष आहे, परंतु त्या अवघडला देखील तुम्ही अशक्यला देखील शक्य करू शकता. त्याकरता तुम्हाला मोठे फटके खेळणं बंधनकारक आहे. यावेळेला मात्र सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलंय. सुपर षटकार. मांगता है दिल 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 मांगता है दिल मांगता है दिल का सोनिए तू आजा सोनिया. प्यार का कर ले कर ले कर ले कर ले प्यार का कर ले करा सोनिए तू आजा सोनिए. ठीक आहे, धन्यवाद डीजे, थँक्स. आता जर आपण पाहिलं तर 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फटकेबाजी आता करावी लागेल, कारण की लक्ष थोडंसं आता दूर चाललंय. कारण की 12 बॉल आणि 33 थोडंसं अवघड वाटतंय. अगदी हे अवघड का झालं तर सुरुवातीच्या षटकांमध्ये ज्या कमी धावा आल्या आणि त्याच्यामुळे संघ बॅकफुटवर गेला आणि त्याचबरोबर एकामागोमाग एक विकेट हे जात राहिले आणि त्याच्याचमुळे या अडचणी द्वितीय 11 या संघासाठी वाढत गेल्या. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 33. एकदा चांगला बॉल अगेन्स्ट स्विंग. यावेळेला मात्र चेंडूला खेळले मैदान लगत. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. अगदी आतुरता आहे उद्याच्या दिवसाची, धुलीवंदनाची, आणि उद्याच्या दिवसात हरणवाडी प्रीमियर लीग. अगदी ती एन्जॉयमेंट, ती एक्साइटमेंट ही मात्र पूर्णतः भरलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला उद्याच्या दिवसात पाहायला मिळणार आहे. आणि जणू काही ही मॅच म्हणजे त्या मॅच उद्याच्या दिवसाची रंगीत तालीम असंच म्हणावं लागेल. अकरा बॉल आणि 32. इथे मात्र बॅटची एज आणि येस, इट इज गॉन.
थँक्यू. इथे मात्र आपण पाहिलं तर आता सामना जो आहे तो पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 6 गडी बाद झाले. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती 48 झाली आहे. 10 बॉल आणि 32 हे इक्वेशन समोर आहे. ते मात्र बॅटची कडा लागली आहे. चेंडू जातो लॉंग स्टॉपच्या दिशेला. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने चेंडूला अडवण्याकरता पळत आहेत. चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार चौकार. ड्युटीच्या धन्यवाद. साहिल भुरे इथे उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. या चौकारानंतर आपण पाहिलं तर समीकरण बदलले जात आहेत. 9 बॉल आणि 28 रन. 9 बॉल 28 ची आवश्यकता आहे बनवू शकतात आणि त्याकरता तुम्हाला आता मोठे फटके खेळावे लागतील. परंतु इथे मात्र अगदी चांगला बॉल. आता 8 बॉल 28 ते इक्वेशन समोर येतं. त्यानंतर मेलबॉर्नचं ते मैदान, भारत वर्सेस पाकिस्तानची ती मॅच आणि हॅरिस रॉफच्या विरोधात मारलेला तो विराट कोहलीने शॉट ऑफ द सेंचुरी तो अगदी समोर येतो. आता पाहूया इथे कशा प्रकारची ती बॅटिंग, तो षटकार इथे मात्र खेचला जाईल का. इथे मात्र अगदी चर्चा होती त्या षटकाराची. नितीन माळी क्वालिटी ब्रँडेड 6 षटकार. धन्यवाद डीजे, थँक्स. काय अफलातून फटका इथे नितीन माळीच्या बॅट मधनं आलाय. आता चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 7 आणि 7 मध्ये 22. चला पंच, आपण आपल्या जागेवरती आहे. आपण तिथे चर्चेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. आपण आपल्या जागेवरती थांबायचं. आता 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. अजून एखादा मोठा फटका नितीन माळीच्या बॅट मधनं आला तर एक जबरदस्त मॅच मध्ये क्लायमॅक्स, एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल 22 रन. आता नितीनची बॅट मात्र बोलू लागली आहे. इथे मात्र गोलंदाजाने प्रेशर घेतलंय की काय असं म्हणावं लागेल. 7 बॉल आणि 22. काय जबरदस्त हा मुकाबला पाहायला मिळतोय. कारण की त्याला माहिती आहे नितीन एकदा जर लय मध्ये आला तर त्याला थांबवणं हे अवघड होतं. ते मात्र फुल टॉस बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेला. नो बॉल आणि 4. थँक्यू डीजे, धन्यवाद. इथे मात्र फ्री हिटची संधी आता मात्र पाहायला मिळते. 7 बॉल आणि 17 रन. 7-17चं समीकरण आहे. फ्री हिटचा बॉल. नितीनची बॅट पुन्हा एकदा बोलेल का. इथे मात्र फटका तर चांगला आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरा करता वळत आहेत. झेल तर घेतलेला आहे आणि इथे विकेट. तुझी भेट जाईल
थँक्यू सो मच. सहा बॉल आणि 6 बॉल 16 रन ची आवश्यकता अजूनही आहे. 6 बॉल 16 रन कोण जिंकणार? काय अव्वल दर्जाचं ही क्रिकेट एक्झिबिशन मॅच आणि ती देखील अशी रंगतदार. चला घाई करा जास्त वेळ घेऊ नका. 6 बॉल आणि 16 रन. इथे मात्र वाईट बॉल खूपच बाहेर पडलेला हा बॉल पाहायला मिळतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कुठल्या प्रकारचा वादविवाद करायचा नाहीये. पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम असणार आहे. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. सिंगल तर घेतले, दुसऱ्या करता वळतायत किंवा नाही. एकच धाव. 5 बॉल आणि 5-14 माफ करा. 5 बॉल आणि 14 रन. पाच बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू 14 धावा. पाच बॉल आणि 14 रनची आवश्यकता अजूनही आहे. अगदी काय सुंदरसा हा सामना. षटकार जर आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करताना द्वितीय 11 संघ दिसेल. वाईड बॉल. 5 बॉल 13 म्हणजे 2 मोठे फटके, 2 षटकार हे खेळावे लागतील. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल सीमा पार. षटकार. किरीस का सुनेगा दिल ना दिया दिल ना लिया. थँक्यू. आता येणारे चेंडू बाकी आहे 4 आणि 4 चेंडूंमध्ये 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 7 धावा. चार बॉल आणि 7 रन. अजून एक षटकार येईल का? इथे मात्र जबरदस्त षटकार. किरीस का सुनेगा
दिल ना दिया दिल ना लिया थँक्यू डेचे धन्यवाद. चला पाणी घेऊन जास्त कोणी जायचं नाही. आता शेवटचे 3 बॉल आहेत आणि 3 मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 1 रन. त्या रोमहर्षक मुकाबला 80चं टार्गेट समोर ठेवलं होतं. आता स्कोर्स आर लेवल. सामना बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये 1. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आणि इथे विजयी चौकार. नितीन माई यांच्याकडून फलंदाजीचा क्लास पाहायला मिळाला. काय फटके सजवले.